we're doing is spreading the cow dung along with the mud, little lime, so that it is little more stronger. आम्ही शेण सारवतोय, पण हे नुसतं शेण नाही, तर या शेणामध्ये थोडीशी माती आहे आणि थोडंसं चुना आहे. कारण हे काय होतंय, पटापट निघतंय, दर 15 दिवसांनी करावं लागतंय. आणि आमचे कुत्रे आहेत ते तर उकडून काढतात. सो आम्ही जरा एक इनोव्हेटिव्ह आयडिया प्रयत्न करतोय. दिस इज जस्ट अन एक्सपेरिमेंट की थोडंसं भक्कमपणा देण्यासाठी. सो दिस इज सेकंड टाइम वी आर डुईंग की थर्ड टाइम. हां, म्हणजे आम्ही स्वतः दुसऱ्यांदी करतोय. आम्ही आधी एका बायकांकडनं करून घेतलेलं. डिसेंबरमध्ये. अँड देन वी डिड इट इन जॅन. टुडे इज 2nd Feb. सो वी थॉट परत एकदा जरा टचअप देऊया. इट लुक्स प्रिटी. शेणाने सारवलेलं असेल तर छान दिसतं. आणि यावेळी मी ग्लव्स घातलेत बिकॉज एव्हरीबडी टोल्ड मी लास्ट टाइम ऑन व्हिडिओ बघितल्यानंतर कॉल करून की ग्लव्स घालत जा. ग्लव्स ओनली फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह की आपल्याला काहीतरी नखामध्ये जाऊन बऱ्याच वेळा जर एकदम हात स्वच्छ धुतले नाही गेले, आपण किती डेटॉल लावलं तरी तर काही होऊ शकतं. आणि होते जाणायचे. सो मी पण घातले, कारण आता ह्याच्यानंतर मला भरपूर कामं करायचे. लाईम पण आहे ना, आणि थोडासा चुना पण घातलाय. चुन्याची पावर थोडी गेली असेल, कारण ते जुनं भिजवलेलं होतं आमच्याकडे. सो दिस इज अ मिक्सचर. असं पातळ आहे. त्याच्याने मेथी म्हणते, थोडीशी रेती आणि माती, रेती आणि माती मिक्स करून मेथी झाली आणि शेण. सो इट बिकम्स अ नाईस स्मूथ लेअर. आणि तो आम्ही असं थोडं टाकून मी काय करतो, सारवतो. मला अजून ते डिझाईन येत नाही, बट आय एम ट्राईंग. छान असं गोल आतपर्यंत जातलं का, थोडं अगदी आतपर्यंत नाही गेलं तरी ॲटलिस्ट ते उकडून काढत नाही. हे आमचे कुत्रे इथे बसतात ना, त्यांना टाइमपास होत नाही, किंवा त्यांना मजा येते, किंवा त्यांना काहीतरी काय कारण आहे माहीत नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. बट वी फाइंड दॅम डिगिंग. ह्याचा वास पण खूप छान येतो. आता पण मस्त असे रेगोटे केले ना की छान डिझाईन होतं. तर त्याच्यामध्ये थोडे दगड आहेत मातीमुळे, शेवटचा लॉट होता. बट ते असे काढते मी. डिझाईन लुक्स व्हेरी प्रिटी. आणि हे जे आहे शेवटचं, थोडी लेवल करायला मदत होते. थोडे दगड आहे त्याच्यामध्ये रेतीमधले, ते हळूहळू झाडून रोज निघतात, त्यामुळे तो काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला असं डिझाईन पाहिजे, असं गोल असं. आणि इथे थोडं स्लोप आहे, आम्ही इथे एक्सेस शेण गेलं तरी हरकत नाही, पण त्याला आम्ही वरती आणायचं ते नाहीतरी, त्यामुळे इथे राहू देते मी. जास्त त्याला पातळ करत नाही. येस, वरती पण मांजरी आहेत, ब्रांचेस सुकलेल्या. सो दिस इज व्हॉट वी आर डुईंग. काव डंग फ्लोरिंग ऑलमोस्ट एव्हरी मंथ. काही लोक 15 दिवसांनी करतात, काही लोक सणाला करतात. आमचा तर नवीन अनुभव आहे. सो वी डोंट नो किती वेळा करतात. आम्ही खराब वाटलं, वेळ असला, शेण मिळालं, सगळं जुळून आलं, मुहूर्त लागलं की आम्ही करतो. सो असं 10-15 मिनटात होतं. पण हे जे आहे, दिस इज द थिंग दॅट वी हॅव डन लिटल डिफरंटली. ह्याच्यामध्ये असं पाणी घालून, ह्याच्यामध्ये हे ते शेण आणि ही माती, थोडा चुना, थोडंसं राईस, हा सगळं आमच्याकडे मिक्सचर होतं. ते खड्डे जिकडे झाले तिकडे भरणार. हे सगळं घातलेलं आहे, फक्त त्याच्यात पाणी घालायचं आहे. शेण पण घातलेलं आहे. हे मिक्सचर रेडी आहे. नाव वी आर जस्ट गोइंग टू स्प्रेड इट अक्रॉस द फ्लोर. इट्स रेडी. हे सुकायला वेळ लागेल, सो मे बी म्हणून आम्ही दुपारचं करतोय. आणि त्याच्यात पाणी घालायचं, तपून पाणी घालायचं. सो वी नीड फ्लोईंग वॉटर फॉर दिस, ऑर मे बी आय कॅन यूज दिस. कारण हे सगळं असं पातळ असतं ना. कोणाला कोणी यायला नाही पाहिजे, नाही तर त्यांचे छापे, आय मीन तसा फरक पडत नाही. कुत्र्यांचं लाईट वेट असतं,
छान वाटतात हे त्यांचे इतकं पॉट आहे. तरी जसं टेम्पररी केलं आम्ही तरी आपला स्लीक मॉडेल मॅक्स येतो याच्यानं. सो दॅट्स वाय वी आर स्टँडिंग हिअर. आणि दुपारचं जे जरा जल्दी झोपतात त्यामुळे त्याची द टू आर स्लीपिंग हिअर. पण कमी आहे. आणि हे सुकायला पण लागतं म्हणजे चला हँडल तर करून टाक्या. त्याच्यामध्ये दगड काढले ना मी पण आहेत थोडे थोडे. गवत पण आहे असं मी काढून टाकते. खड्डे असतील तर तिकडे भरेन मी. असे असे मोठे मोठे दगड मिळतात. ते खड्डे आहेत मध्ये मध्ये. खड्डे म्हणजे थोडा उतार चढाव आहे.